नमस्कार मित्रांनो, अक्षय कवदरे ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत शेताकडे। तर शेताकडे तुम्हाला आपण झाडं वगैरे आणि भुईमूग आणि सोयाबीन केलेले तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला शेतामधली खरी सत्य परिस्थिती मित्रांनो आज दाखवतो की किती गवत होतं, किती काय होतं, किती त्रास आहे। चला तर मित्रांनो पाहूया पुढे व्हिडिओमध्ये। पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण आंब्याची झाडं लावली होती, तर एक दोन झाडं आपली चोरला गेली होती। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हा सोयाबीन आपण केलेला आहे। पहा मित्रांनो, हा सोयाबीन, पण आता मित्रांनो याच्यामध्ये गवत पहा किती झालेले आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही। गवत मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। पहा हे गवत आणि याच्यामध्ये मित्रांनो भुईमूग पण केलेला आहे। तुम्हाला आतमध्ये दाखवतो भुईमूग वगैरे पहा मित्रांनो, हा आपल्या शेतामधला भुईमूग आहे मित्रांनो, पण आता गवत खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। पहा मित्रांनो, आता ह्या शेंगा आपण कशा काढणार। पहा मित्रांनो, हा भुईमूग आपल्या शेतामधला भुईमूग आहे। तर मित्रांनो खाली जागा हे झालेली आहे, माती कडक झाल्यामुळे काही शेंगा खाली राहतात उठून, काही शेंगा वरती येतात। पहा मित्रांनो भुईमूग, पहा मित्रांनो या साईडला पण सोयाबीन आहे, सोयाबीन आणि भुईमूग मित्रांनो आपण केलेलं आहे। पहा, पण आता हे गवत झाले मित्रांनो, ह्या गवताचे नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला। तर चला तर मित्रांनो, तुम्हाला आता आंब्याची झाडं दाखवतो मी। आता मित्रांनो ऊन पण पडलेले आहे आणि उन्हाचं म्हणजे सापाची भीती। पहा मित्रांनो, आता आपण ही झाडे लावली होती आंब्याची, कलमी आंब्याची, त्याला हे असं कंपाऊंड केलेलं आहे। आता मित्रांनो आंब्याची झाडं आपली जगलेली आहे, आता चोरण्याचा कोणाचा धोका नाही आहे। 20-20 फुटाच्या अंतरावरती मित्रांनो पहा ह्या अशी आंब्याची कलमी झाडे आपण लावलेली आहेत, बांधानी। पहा मित्रांनो, हे कागजा देवीचं मंदिर आहे। मित्रांनो या ठिकाणी आपण झाड लावलेलं आहे। मित्रांनो आता इथं गवत झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आता ते गवत कापावे लागेल आपल्याला। पहा मित्रांनो, अशी मित्रांनो आपण 22 झाडं लावलेली आहे पूर्णपणे। मित्रांनो झाडे चांगली जगलेली आहे, आता त्यांना आपण पाण्याची सोय करणार आहोत। पहा मित्रांनो इकडून नजारा हा सगळा गवत झालेलं आहे। पहा मित्रांनो, या झाडाला आता एकच पान आहे। मित्रांनो काय अडचण नाही, काही पाण्याचे पण बंदोबस्त करणार आहोत। मित्रांनो पाहू शकता, नदी आपल्या खाली जवळच आहे, त्यामुळे पाण्याचं टेन्शन नाही, फक्त पाणी वरती आणायचं टेन्शन आहे। त्यासाठी मित्रांनो खर्च आहे, आता पाईपलाईन करावी लागणार आपल्याला। मित्रांनो हे झाड
जांभळीचं झाड आहे. आपल्याला हे जांभळीचं झाड एकच भेटलं, त्यामुळं जांभळीचं झाड एकच लावलेलं आहे. इथे एक झाड लावलं आणि मित्रांनो हे एक लास्ट झाड, अशी आपण 22 झाड मित्रांनो लावलेली आहे. मित्रांनो या ठिकाणी खाली खडक आहे तरी सुद्धा आपलं झाड जगलेलं आहे. मित्रांनो पहा, खाली ही भीमा नदी आहे आणि रोड टचच मित्रांनो सगळा आपला स्पॉट आहे हा. मित्रांनो ही आपली हवेली आहे. मित्रांनो पार समोरपर्यंत आपली जागा आहे, पण तिथं खडक आहे मित्रांनो पूर्ण, त्यामुळे ते झाडं काय लावलेली नाही आपण. तर मित्रांनो पहा ही भीमा नदी आहे. भीमा नदी आता 100% भरलेली आहे. मित्रांनो हे बाभळीचं झाड आहे. मित्रांनो पहा निसर्ग शेजारचा आजूबाजूचा.